फेरफार प्रकरणामध्ये ससूनमधील कर्मचारी अशफाक मकानदार आणि अग्रवाल दाम्पत्याची एकत्र चौकशी केली जाणार आहे। तर मकानदारनं अग्रवाल दाम्पत्याला कुणाच्या सांगण्यावरून मदत केली, तसंच मकानदार आणि अग्रवाल दाम्पत्याचा नेमका संबंध काय याबाबत पुणे पोलीस कसून चौकशी करणार आहेत। ब्लड रिपोर्ट प्रकरणामध्ये अग्रवाल दाम्पत्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातील खरा मास्टरमाइंड नेमका कोण आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये नवनवे खुलासे आता होताना दिसतायत। निश्चितपणाने विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार हे सध्या ब्लड रिपोर्ट प्रकरणी पुणे पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत। आणि नेमकं अशफाक मकानदारची विशाल अग्रवालची ओळख कोणी करून दिली होती आणि नेमकं कोणाच्या सांगण्यावरनं अशफाक मकानदार जो आहे तो ससून रुग्णालयात आणि येरवड पोलीस ठाण्यात गेला होता, त्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे खरा सूत्रधार जो आहे तो देखील अद्याप फरार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नेमका खरा मास्टरमाइंड या संपूर्ण प्रकरणी कोण आहे याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करतायत। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।